हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि ऊन सगळीकडे छान असं झालेलं आहे. मार्च महिना आहे आणि ऊन खूप आहे सगळीकडेच. पण मैत्रिणींचा हट्ट होता की आज तुझ्या शेतात जायचं, म्हणून मग माझ्या शेतात जायचं आम्ही ठरवलेलं होतं. आम्ही गेलो शेतात. शेतात तोपर्यंत छान साफसफाई वगैरे करून ठेवलेली होती आणि हे पाहते तुम्ही, कोंबड्या वगैरे शेतात फिरत होत्या. इकडं ही मोगऱ्याच्या झाडाला अशी छान मोगरा फुलला होता. खूप लदबदून गेले होते मोगऱ्याच्या फुलांनी झाड हे. आणि छान असं सुगंध दरवळला होता. आम्ही ह्या मोगऱ्याच्या झाडाच्या बाजूलाच एक असं सतरंजी टाकून बसायचं असं ठरवलं होतं. हे मोगऱ्याचं झाड लदबदून गेलेलं, त्याच्या बाजूला आम्ही मग सतरंजी टाकून बसलो. प्रयोजन असं होतं की आम्हाला खायचा होता हुळा. आणि हुळा म्हणजे जे आपला टहाळ असतो की नाही, तर ते टहाळाला भाजतात आणि त्याचे जे दाणे असतात त्याला हुळा म्हणतात आणि ते खायचं आम्ही ठरवून मग शेतात गेलो होतो. हा नारायण आणि यांनी मग टहाळ वगैरे तोडून ठेवला होता अगोदरच, आम्ही जायच्या अगोदर. आणि हा हुळा भाजायचं काम सुरू होतं. तर एवढा जाळ लागला होता असा भरभर एकदम, कारण तापमान तुम्ही पाहताय किती झालेलं आहे. मग हा हुळा त्यांनी असं छानपैकी भाजला आणि इतकं छान लागतं हे. आपले जसे फुटाणे असतात ना, त्या टाईप लागतं हे हुळा. छान लागतो खायला. शेवटी रानमेवा तो रानमेवाच, खायला तर छान लागणारच काहीही असो. मग इकडं नारायणचं हुळा भाजण्याचं काम सुरू होतं आणि तिकडं कियांशचं पाहताय तुम्ही, वासरांसोबत खेळण्याचं काम सुरू होतं. तर हे असं हुळा भाजण्याचं काम एकीकडं सुरू होतं. हे इकडं नारायणचे वडील बसलेले होते बाजेवर. आणि हुळा भाजताना जो इकडं सगळीकडं पसरलेला होता, म्हणजे वाफा ज्या पसरलेल्या होत्या त्या सगळीकडं असं पाणी टाकून मग नंतर विझवलं. आणि ह्या सगळ्या मैत्रिणी आम्ही इथं म्हणजे माझ्याकडे आलेल्या होत्या शेतामध्ये. तर सोबत यांनी थोडं थोडं सगळ्यांनी छान छान करून आणलेलं होतं खायला नाश्त्यासाठी. आणि दिवस पूर्ण घालवायचा होता शेतामध्ये. नाश्ता वगैरे करून आम्ही तिथंच थांबणार होतो दिवसभर. तर यांनी प्रत्येकीने वेगवेगळे असे पदार्थ करून आणले होते नेहमीसारखं. मासळवडी, कोणी पराठे, कोणी असं वेगवेगळं सगळं करून आणलेलं होतं. थोडे थोडे नाश्ते करायचे होते आणि त्यानंतर हा खायचा होता हुळा. आणि हुळा भाजताना नारायणचा नाद सुरू होता की नाश्ते कशाला करता, थांबा थांबा, आणि हा हुळा पण खायचा आहे तुम्हाला. तर हे तुम्ही पाहता, हरभऱ्याचे दाणे असे छान भाजले जातात. थोडा हा जो टहाळ आहे ना तो वाळला होता, कारण आमचं मागच्या शनिवारी जायचं ठरलं होतं आणि तेव्हापासून हा टहाळ नारायणने तोडून ठेवलेला होता. तर हे हुळा भाजल्यावर मग जे आपण खूप भरभर नाही भाजायचं, व्यवस्थित भाजायचं. आणि त्यानंतर मग ते सगळे जे झाडाचे जे हे असतात पानं वगैरे, काड्या, त्या सगळ्या जळून जातात आणि हरभरे थोडेसे वेगळे होतात. ते थोडेसे उधळून पाकडून घ्यावे लागतात आणि मग खायला घ्यायचे. हे तुम्ही पाहताय की असा स्वच्छ केला मग तो हुळा आणि सगळ्यांनी खाल्ला मग तो हुळा. तर हा जो हुळा आहे ना, आपले आता दात सगळ्यांचे कमकुवत झालेत. कुणाला कॅप लावलेले आहेत, कुणाला रूट कॅनल केलेले, काही ना काही आहेच आहे. पण किती छान लागत असेल ना. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपले जे पहिले लोक होते, आजी आजोबा, आपले आई वडील, त्यांचे दात किती मजबूत असायचे, कारण प्रत्येक पदार्थ असा ते खायचे म्हणजे. आणि त्यामुळे त्यांचे दातही चांगले होते, सगळं खाणं चांगलं होतं आणि सगळी त्यांची अवयव, शरीर सगळंच चांगलं होतं. तर हा हुळा भाजून झाला होता. थोडा थोडा स्वच्छ करणंही सुरू होतं आणि स्वच्छ केल्यानंतर थोडं थंड होईपर्यंत मग हे तुम्ही पाहताय की कण्हेरी जी आहे पिवळी, तर ही पण अशी छान झालेली होती. आणि विशेष म्हणजे ही कण्हेरी मला एके ठिकाणी गिफ्ट म्हणून मिळालेली होती. अशा स्पर्धेमध्ये, छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि तिथं मला ही कण्हेरी गिफ्ट म्हणून मिळालेली होती. घरी लावली होती, साध्या एक कॅरी बॅगमध्येच होती अगोदर बरेच दिवस. त्यानंतर एका टबमध्ये लावली, पण ती काही एवढी वाढत नव्हती इथं. मग मी म्हटलं चला, इथं तर काही वाढणार नाही आणि रोडवर लावता येत नाही, तर असू द्या म्हटलं जरा शेतात लावूया. आणि शेतात लावली मग, तर खूप मोठी झाली होती ती कण्हेरी. आणि हे तुम्ही पाहताय की रामफळाचं झाड, आता रामनवमी पण आलेली आहे 4 दिवसांवर. आणि रामफळं पण छान झालेले होते, जवळपास पिकायला आलेले होते. तर रामफळही छान आलेले होते झाडाला. तोपर्यंत आमचं असं हे सुरू होतं इकडचं सगळं पाहणं सगळ्या मैत्रिणींचं. आणि गहू जो काढलेला आहे परवा, तोही असा वाळत पडलेला होता तिथं शेतामध्ये. तर म्हणजे गव्हामध्ये खूप सगळं, म्हणजे 1-2 प्रकारचे गहू झालेले होते गळा आणि मशीननी काढलेले होते. काही गव्हामध्ये खूप जास्त अशा तुम्ही पाहता की ठुशा वगैरे आलेल्या होत्या. आता हे स्वच्छ करणंसुद्धा खूप मोठा टास्क आहे, कारण याला जर स्वच्छ करायचं तर शक्य म्हणजे आपल्याच्याने होत नाही. आणि जर बाहेर द्यायचं तर खूप मोठ्या म्हणजे क्वांटिटीमध्ये हे स्वच्छ करायला द्यावं लागतं. तर तोपर्यंत आपला हुळाही थंड झालेला होता. इकडे हे तुम्ही पाहत्या बाजूला ट्रॅक्टर उभं होता आणि ट्रॅक्टरवर चढून काही रामफळं काढली होती. ह्या कैऱ्या पण लागलेल्या होत्या झाडाला.
आणि सगळ्यांना मग खूप असं कैऱ्या रामफळं हे सगळं म्हणजे घ्यायची खूप इच्छा होती, पाहायची इच्छा होती. मग हे सगळं तोपर्यंत पाहत पाहत होळ्या थंड होण्याची आम्ही वाट बघत होतो. हे सगळं झाल्यावर तुम्ही पाहताय की कैरीचे हे जे आंब्याचं झाड आहे हे सुद्धा असं थोडंसं उन्हाने खूप जास्त याचे पानंसुद्धा थोडीशी लालसर झालेत, म्हणजे पिवळट पिवळट पडलेत, कारण ऊनच एवढं आहे. आणि मग आम्हाला संध्याकाळी करायची होती खिचडी, म्हणून आम्ही थोडीशी तयारी करत होतो त्याची पण. विमलनी तांदूळ वगैरे निवडण्याचं काम केलेलं होतं. प्रत्येकीचं काही ना काही सुरू होतं, कारण आम्ही जो आता नाश्ता वगैरे करून मग सगळं करून आम्ही जाणार होतो नंतर जेवण करून. हे इकडं कोंबडीचं पिल्लू पकडून की असं सुरू होतं त्याला बोलणं, आणि त्याच्यासमोर याने एक छोटीशी कैरी दिली होती कोंबडीच्या पिल्ल्यासमोर, आणि याचं त्या कोंबडीच्या पिल्ल्याला बोलणं सुरू होतं मस्त भाजीवर बसून. यांना काही देणं घेणं नव्हतं ह्या दोघांना. मस्तपैकी हे दोघं आपल्यात गुंग होते, पाहत होते आणि बसलो. त्यानंतर मग आम्ही आलो आमच्या हटकेश्वर महादेव मंदिरामध्ये, जे आमचं ग्रामदैवत आहे हट्ट्याचं. तिथं आलो सगळ्याजणी, आणि सगळ्यांना खूप इच्छा होती की हट्ट्याचं जे मंदिर आहे, हटकेश्वर महादेवाचं मंदिर, ते पाहण्याची आणि दर्शन घेण्याची. मग आम्ही सगळेजणी इथं हटकेश्वर महादेव मंदिरात आलो, कारण खूप जुनं आणि छान असं मंदिर आहे हे. खूप आजूबाजूचे सगळे लोक, त्यानंतर बरेच म्हणजे आपल्या पंचक्रोशीतले तर येतातच, त्याबरोबरच बाहेरची खूप लोकं इथे येतात. असं जागृत असं हे हटकेश्वर महादेव मंदिर आहे. तर ह्या महादेवाच्या मंदिरात आम्ही आलो, दर्शन घेतलं. दुपारची वेळ होती, पण आम्हाला चाबी वगैरे दिली होती काकांनी उघडून दर्शन घेण्यासाठी. तर त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं, आणि खूप छान वाटतं जेव्हा आपली इष्टदेवता, ग्रामदेवता आणि कुलदेवता याचं आपण दर्शन घेतो ना, खूप छान वाटतं. आणि हे करायलाच पाहिजे, दर्शन घ्यायलाच पाहिजे त्यांचं. तसं मी नुकतेच जाऊन आले होते परवाच, म्हणजे पुण्यतिथीचा कार्यक्रम होता आमच्या ओंकारनाथ देव महाराजांचा, गेलेले होते. पण सगळ्या मैत्रिणींसोबत जाण्यात पण खूप छान वाटतं. मग त्यांनाही दाखवायचंच होतं, त्यामुळं परत आम्ही काल गेलो. मग तिथं काय हे सुरूच होतं, रील काढणं आणि सगळ्यांना गप्पा मारणं, व्हिडिओ करणं, हे सगळं सुरू होतं. त्यानंतर आम्ही शेतात आलो, आणि शेतात आल्यावर मग ट्रॅक्टरवरून फेरफटका मारला. आम्ही सगळेजणी ट्रॅक्टरवरून सगळं शेत पाहायला गेलो इकडे तिकडे, आणि यांनाही मजा वाटली सगळी. कारण नारायणचं होतं की तुम्ही चालत कुठं येता, तर ट्रॅक्टरवर नेतो. आणि हा आमचा बंधारा आहे, कोल्हापुरी बंधारा मुद्दामन करून घेतलेला. यांना खूप मजा वाटत होती हे सगळं माहिती देताना. हे सांगत होते त्या बंधाऱ्याची किती आहे खोली, सगळं सगळं सांगत होते ह्यांना. आणि पाणी किती येतं, काय काय याने भिजतं, सगळं यांनी माहिती दिली या सगळ्यांना. तर हा बंधारा आहे ना, यांनी शेताला पाणी मिळतं, आणि कॅनलवाला जेव्हा पाणी येतं तेव्हा इकडं पाणी येतं. तर हे सगळं बंधारा हे पाहिल्यानंतर ऊन खूप होतं, म्हणून प्रत्येकीला रुमाल वगैरे बांधणं आवश्यकच होतं. आणि ऊन असल्यामुळं सगळे आम्हाला हसत होते की एवढ्या उन्हात शेतात काय जायचं आहे, पण सगळ्यांची इच्छा होती. फार पण काही नाही, पण छान वाटलं, कारण हिरवळ असते आणि शेतात वेळ कसा जातो कळतसुद्धा नाही. तर हे असं सगळ्या शेतात आम्ही गेलो, आणि पाहताना यांनाही असं वाटत होतं की चला छान वाटते, आणि थांबायचं तर होतंच. मग पाहिल्याशिवाय काय, एकेच ठिकाणी बसून तरी काय करणार, मग सगळं पाहून घेऊया असं म्हणून आम्ही सगळं शेतामध्ये फेरफटका मारला. आता गहू काढलेलं आहे, तर ते सगळं तसंच होतं राहिलेलं, कारण शेत स्वच्छ करायचं, रान स्वच्छ करायचं राहिलेलं होतं. आणि फिरत फिरत हे दिसलं बेश्रमाचं झाड. आता थोडंसं म्हणजे दुर्मिळच झालं आहे ना पाहायला, पण कायला बेश्रम म्हणतात हेच कळत नाही. किती सुंदर वाटतं याचा फुलांचा कलर वगैरे, पण नाव असं का पडलं हे नाही कळत. मग इकडं आमची खिचडीची तयारी सुरू होती. हा रामा आहे, आणि रामानं मग विठी वगैरे आणली आणि चूल मांडली, आणि चूल मांडून ह्या चुलीवर खिचडी करायची होती आम्हाला. तर इतकी गडबड झाली, रामाला काही सुचत नव्हतं नेमकं काय करायचं. पटापट करायचं पडलेलं होतं, कारण असं वाटत होतं की माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि मग सगळ्यांना करायचं आहे, आपल्याला जेवायला वगैरे करायचं आहे. तर याची पण गडबड सुरू होती, आणि चूल वगैरे मांडली, आणि मग सामान आणायचं होतं काही खिचडीसाठी. तर ते सामान पण आणलं. सगळ्यांचं असं म्हणणं होतं मैत्रिणींचं की अगं आपण डबे वगैरे तर आणलेले आहेत सोबत, तेच खाऊ, उगीच कशाला हे करायचं. पण मलाही वाटत होतं की चला आपल्याकडे आलेले आहेत तर काहीतरी करूया, म्हणून हे सगळं सामान आणलं. तांदूळ, डाळ, शेंगदाणे, काही खडे मसाले, हे सगळं सामान आणलं होतं. आणि रामाच्या हातची खिचडी पण खूप छान होते. असं प्रत्येकाच्या हाताला वेगळीच चव असते, आणि रामाला कसं शेतात वगैरे असं करायला आवडतं, आणि म्हणून त्याची खूप लगबग असते करून खाऊ घालण्याची. म्हणून त्यांनी पटकन अशी चूल वगैरे पेटवली आणि खिचडीची तयारी केली. तर आम्हाला खिचडी खायला खरं तर तसा वेळ होता,
पण याची गडबड सुरू होती की करून ठेवूया. तुम्ही पाहताय सगळं अंदाजाने टाकत होता हा, काहीही म्हणजे प्रमाण नाही कुठल्याही पद्धतीचं, काहीच नाही. अंदाजाने सगळं टाकायचं आणि खिचडी करायची. कारण आम्ही स्वच्छता वगैरे सगळी करून दिली होती, तांदूळ वगैरे सगळे पाहिलेले होते, सगळी स्वच्छता करणं झाली होती. ही माझी मैत्रीण संतोषी हिचं होतं की कैरी टाकू, आणि कैरी पण टाकली. तोपर्यंत आमचं मग हे जे सोबत आणलेलं होतं ते खाणं सुरू होतं. पोटात जागा कुठलीच नव्हती, पण सगळं म्हणजे काय खावं, शेतात गेल्यावर असंच होतं ना, पोट एकदम गच्च होऊन जातं. कारण एवढे सगळे पदार्थ असतात आणि शेतात जे वातावरण असतं तिथे जेवणही जास्त जातं. जे काय आपण खातो ना ते खूपच खाल्ल्यासारखं होतं. तर हे सगळं खायचं होतं. आणि तुम्ही पाहता की आमचं इकडं खाणं सुरू आहे, कियांशा तिकडं उड्या मारणं सुरू आहे. तर हे सगळं होतं. आणि त्यानंतर मग हुळा तर अजून बाकीच होता खायचा, पण तरीही म्हणजे थोडाफार नाश्ता करून आम्ही बंद केलं. आणि हा हुळा तुम्ही पाहताय की जे टोपल्यात आणून ठेवलेला होता आमच्यासमोर, हा हुळा आम्ही खाणार होतो. तर एक प्रत्येक गोष्टीचं कसं असतं, एक नवल असतं शेतात गेल्यावर. हा जो रानमेवा असतो ना तो खाण्याचं. आणि सगळेजणी हसत होते की माझं रूट कॅनल केलं आहे, कुणाचं काही आहे, तरी पण खायची इच्छा असते आणि चांगलंही वाटतं. तर ही सुनीताला व्हिडिओ वगैरे करण्याचा खूप नाद आहे. तिचं सुरू होतं सांगणं नारायणला की असा व्हिडिओ घे की हातात हुळा घेतलेला आणि त्यानंतर मग परत वर घे. ही कियांशीमध्ये लुडबुड सुरू होती आमच्या हातातला हुळा काढून घेण्याची. खायचं काहीच नसतं, पण ही लुडबुड करण्याची इच्छा होती. तर हा व्हिडिओ डबल आला आहे, तुम्ही पाहताय की महादेवाचं दर्शन घेतानाचा. आणि आम्ही दर्शन वगैरे घेतल्यावर आम्हाला परत यायचं होतं वापस शेतामध्ये. आणि शेतामध्ये वापस आल्यावर मग आमचं बाकीचं सगळं जे संध्याकाळीचं प्रयोजन होतं ते पण बाकी होतं. तर हे आमचे ओंकारनाथ देव महाराज. तर यांचं दर्शन घेतल्याने असं मनाला छान वाटतं आणि खूप जागृत आहेत, आपल्या नवसाला पावणारे असं हे मानलं जातं. हे मंदिर आमचं ग्रामदैवताचं मंदिर. तर छान असं दर्शन वगैरे घेतलं. दुर्मिळ होतं यांचं दर्शन घेणं, पण जायला छान वाटतं. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही वापस आलो शेतात. आणि हे करायचे होते भजे. तर मग सुनीता माझ्या बाजूला बसून तुम्ही पाहताय मदत करते, हे टाकू का ते टाकू का. आणि एकदा पाहिलं सगळ्यांनी मीठ कमी, लगेच इकडं सुनीताचं सुरू होतं, थांब मी मीठ टाकते वगैरे. तिला आवड आहे मदत करण्याची आणि खाऊ घालण्याची, दोन्ही पण. तर हे मी चुलीवर इथं भजे वगैरे करत होते, कारण आपल्याकडे आल्यात सगळ्या मैत्रिणी, त्यांचा पाहुणचार करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्यांना वाटत होतं मला त्रास होतो आहे, पण मला खूप आनंद होत होता की माझ्याकडे माझ्या मैत्रिणी आल्यात आणि आपल्याला हा योग आला आहे. म्हणून आम्ही हे छानपैकी अशी खिचडी तर मग अशी झालेलीच होती. आणि मंदिरात जाऊन यायच्या अगोदर त्यानंतर मग हे केले छान असे चुलीवर कांदा भजे. आणि सगळ्यांनी मग हे खिचडी भजे तुम्ही पाहताय रानातलं काही मेवा याचा सगळा छान आस्वाद घेतला. आणि ही मजा वाटत होती, कारण यांनी पण मी म्हणजे माझ्या मैत्रिणींना म्हटलं चला तुम्ही पण गरम भजी खाऊन घ्या. कारण जेव्हा आपण घरी करतो ना तर आपल्याला असं होतं की आपण गरम करतो पण आपल्याला स्वतःला खाता येत नाही. आपण सगळ्यांना म्हणतो टेस्टला देतो, पण आपल्याला होत नाही. तर म्हटलं चला मैत्रिणींना म्हटलं तुम्ही करून घ्या टेस्ट. आणि इथं एवढं काही नव्हतं, मग मी पण एका प्लेटमध्ये 2-4 भजे तोंडात टाकले. तर अशा पद्धतीने आमचं सगळं झालं, खिचडी भजी आणि जे काय होतं. तर मग त्यांना म्हणलं होतं मी की तुम्ही पण घेऊन जा घरी, कारण भरपूर झाले होते खिचडी भजी. आणि शेतात पण आम्ही खूप जण होतो, नारायण, रामा, तुलबा मामा, आम्ही 5-6 जणी. आणि जो काय आमची गाडीचं थोडंसं प्रॉब्लेम झाला होता, म्हणून आम्हाला गाडीत जाता आलं नाही, म्हणून आम्ही गेलो होतो ॲटोनी. तर ते ॲटोवाले मामा सगळेजण आम्ही मग जेवणं केले आणि वापस यायच्या तयारीत होतो. वापस येतानाही मग पाहत सगळं मस्त असं थंडगार वातावरण झालं होतं. 5-5:30 वाजून गेले होते आणि वापस यायच्या तयारीला लागलो. तुम्ही पाहताय छान वाटलं, दिवस कसा गेला कळलं नाही. आणि मग जेव्हा ॲटोत बसायचं होतं तेव्हा हे अशा पद्धतीनं आतंकवादीसारखं आम्ही सगळ्यांनी रुमाल बांधले होते. तुम्ही पाहताय छान वाटत होतं. ओळखा कोण अशा पद्धतीनं, म्हणजे कोणती आहे तुम्हाला ओळखायला म्हणजे येणार नाही, अशा पद्धतीने आम्ही मग वापस निघालो. कसा वाटला आमचा शेतातला दिवस नक्की सांगा. बाय.